ओए इधर हमारे कोई नहीं पूछेगा तो आपको कौन पूछेगा. बस पावती फाडलेली आहे. अँड पर पर्सन दादा तू आला आपण का प्रोडक्ट आहे का कैसा होगा रे ऐसा. हम रुकेंगे ही नाही डायरेक्ट असे तो सीट. आणि आपण आता मस्त पैकी डीप जंगलात आलेलो आहे. आहिस्ता आहिस्ता जाना भूल मत जाना. सो गाईज ते हॉटेल आपल्या भावाचं हॉटेल आहे. बट ते हॉटेल कोणतं यातलं ते मला माहित नाही. ती गोष्ट वेगळी आहे. ती गोष्ट वेगळी का ते मला माहित नाही. बट इकडं याच्यातलं एखादं असेल कोणतं तरी. त्याच्यामुळं तुम्ही काय माझ्या भरोशा येऊ नका. यायचं तर इफ युअर ओन रिस्क. डायरेक्ट सांगतो खोटं नाही बोलत. जो है वो है इधर हमारे कोई नहीं पूछेगा तो आपको कौन पूछेगा. भाई महाराष्ट्राचं पण महाराष्ट्राला पण नाद सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्राला लय बेकार आहे भाई. पण तिथं आज सीन असा ना ते थांबून नाही देणार. तिथं अरे लँडस्लाइड होती ना त्याच्यामुळे तिथं. आता हे बघा ही शेंडी गाव आहे. अँड हे इथं आम्ही बाजार वगैरे जे असेल नसेल सगळं जसं काय आमची सिटी ही त्या काळची तेव्हा चाइल्डहुड लाईफ माझी जी म्हणत होतो मी ती. अँड हे तेव्हाचं टेम्पल खूप जुनं आहे. हा किती वर्ष इथे थांबला. मी ना जन्माला आल्यापासून होतो इथं 2003 पासून तर 2011 पर्यंत. तू नाही एवढं झालं स्वप्नील जास्त तो जास्त. आता मला काय बळ मला काय बघायच. हे बघा परत एकदा आलेलो आहे इथे. अँड आता गाडी लॉक करतो मी. अँड हे आपले भंडारदरा गाव म्हणजे शेंडी गाव आहे. अँड इथं हायस्कूल हे जुनं स्कूल. अँड इथं आलेलो आहे आता मस्त पैकी फेमस भजी संजू काकांची. हे ज्युनियर कॉलेज आहे इथे. आपले भैया साहेब आहे ना ते या कॉलेजला होते आधी. हो हायस्कूलला सॉरी हायस्कूल कॉलेज चाललं हायस्कूल आहे. म्हणजे वावळे काकांना इथं होते आधी असं. आता ते तसे इकडे यायला आपलं विठ्याला आहे. अँड आम्ही आता आलेलो इथं आमच्या संजू काकांचे भजे खायला. सो काका तर नाही इथं नाहीतर भेट घालून दिली असती. बट लास्ट ब्लॉगमध्ये आहे ते त्या क्लिप टाकेल मी याच्यात पण तुम्ही त्या बघाच. ओके ब्रो. येस आम्ही आता थोडा भज्यांचा अंदाज येईल. मी पण बघतो. तू पण नव्हतं पाहिलं. चल या आपने गद्दार आहे बाकी आपलाच असतोय. इतना सच नाही बोलणार था बट ठीक आहे. हां अनप्रेडिक्टेबल वातावरणाचा अजून नाही ना. बरं पाऊस आला दिसणार नाही पण आला. फेमस आणि माझे लहानपणीपासून आवडीचे भजे. यस तू बी खा के देख. सो गाईज मस्तपैकी भजी खाल्लेली आहेत आम्ही. अँड एवढी चुम्मेश्वरी भजी आहेत ना गार्डन होऊन देऊ. सो आता चाललेलो आम्ही पुढे. अँड तुम्ही बघा पाऊस थोडासा वाढलेला आहे आपला. अरे सॉरी वायपर बंद झालं तर. हे बघा पाऊस चालू झालेला आहे चांगला. अँड बघा इथून जे आपलं मेन चालू होणार आहे ना ते आता इथनं होणार आहे समोरनं. अँड बघा हे गेस्ट हाऊस आहे. सो इथं आपला मित्र परम मित्र विकी दादा गावडे हे स्टे करतात इथं. जरा थोडंसं जास्त खाल्ले ना मी. खाना थोड़ा ज़्यादा हुआ है पर हमारी हिम्मत सॉरी कम नहीं हुई है ज़्यादा ही है. काय बोललं काय कळलं नाही पण ठीक. सो आता झालं गेलं पाण्यात मिळालं. आणि आता आपण इथून जातोय. हे तुम्ही थोडं तिथं पण फोकस करून बघा. एवढं काय काय पांजरे वगैरे सगळं झालं. फोकस झाला. जनतेला ज्ञान भेटलं. चला जनता खुश आपण. हे बघा ओ गुजरात से आया मेरा दोस्त. साले दोन आले भाई. हम भी एक दिन जाएंगे गुजरात ऑफ रोडिंग करने जाएंगे और ऑफ रोडिंग व्हीकल लेके जाएंगे. वन डे वहाँ जाके वन डे खेलेंगे. हाँ इकडे बा इथनं गेस्ट हाऊसला आत एंट्री होती. आता सो एखाद्या वेळेस त्याचे पप्पा असतील पास कट करावं लागेल पास घ्यावं लागेल सॉरी. आणि तिकडं बघा डॅम दिसतो इथनं. बट सीन असा आहे ना तिथं का एक काळ होता का तिथं आपली ओळख चालायची. बट आता पैसा खर्च करावा लागणार आहे.
ओळख सांग. हा ना 1 पुढे जायचंय गेट खाली हो मागा ओके ओके. सो आता इथं आपल्याला गेट पास घ्यायचं आहे. तिथं फोकस करते दिलेलं आहे गाड्यांची किती काय प्राईज असते. आपण AC एकदा ऑफ करतो. आपण सरळ निघून गेलो असतो पळून पण आपल्याला ते शोभत नाही बिकॉज थोडी कमी कर त्यांना. हो त्यांना म्हणतो 5 किती रे गाडीची इथं. तो एकदा बस तर पावती फाडलेली आहे अँड 100 रुपीज कार अँड पर पर्सन 30 कळलं ना. 100 रुपीज कार पर पर्सन 30 190 190ची पावती फाडलेली एवढ्यावर आणि सुरुवात झालेली आता आमची पुढं जायची. हां प्रोडक्ट प्रोडक्ट 30 रुपये पर पर्सन दादा तू आला आपण का प्रोडक्ट आहे का कैसा होगा रे ऐसा. तो चला चले शुरू करे फिर 100% बड़ी दर्द सॉरी दर चुकून दर्द आला. बडे ही साला शब्दच नाही सुचलेला. बरं चाल तुम्ही रोड बघा ना चुम्मेश्वरी. अरे असे रोड म्हणजे आमच्या अकोल्यात सुद्धा असे रोड नाही का. असे रोड इथं झालेले आहेत पण एक काळ होता रोड इथं खड्डे सोडून बाय काहीच नव्हतं. सो आमचे पिताश्री अशा रोडला यायचे बघा तुम्ही. सो नाना इकडे होते शाळेला. हा त्यांची शाळा दाखवतो ना इकडं होते बाप्पा शाळेला. चच्चा चच्चा विधायक हे तुम्हारे. आता इकडेच एक सगळे पुढे पाहायला चालला तर. हो सगळं ह्याच रूटला आहे आता. हा, मग मी तेच म्हणतो. पडले बघ लँडस्लाईड आता इथं लँडस्लाईड थोडी थोडी होणारच आहे बिकॉज आपण सगळं घाटात आहे. ही पण गुजरात भाई 3 गुजरात गाड्या दिसल्या आपल्याला. चला आता दादा. तो गाइस गौर से देखे उस जगह को हम आए हैं नेक्स्ट गुंजार न्यूज में. गौर से देखिए वो जगह वहाँ हमने फोटो निकाला था 4 years ago. यही वो जगह है. सेम वाइब्स यस सेम प्लेस. मिसिंग 2 नमुनेच. त्यांनी जर ब्लॉग बघितला तर 100% डेली हा. आपली डेली व्ह्यूअर्स आहे ना. यस त्यांनी ते रडले तरी चालेल. हा तुम्हाला नाही आणलं याच्यात आम्हाला आनंद आहे. आम्हाला आनंद पण आहे खंत पण आहे ना आम्हाला सगळंच आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे आता सर. ते आले असते तर ब्लॉग झाला रस्ता. यस साला इतना बकचोदी करता है कि क्या है बोले हम. बस एडिटर कट यस साला इसका मेम बनाएगा आज मैं. इसका मेम बनाएगा मैं आज. ये बहुत बोल रहे हम बीच में. हे आपल्याला वायपर ऑटो लागत होते रे. कधी कधी ना ऑटो वायपर आवडती नाही कधी कधी बरं होतं ते. 3दाच हात घ्या वर करा खाली करा अप डाऊन इन द सेन्स गाडी. ऑटो राहते का? हा त्या ब्रेझाच्या हे बघा आता घुसतं ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग. अरे कंटेंट साठी काहीही हा. भाई तुम्हाला त्या तिथं गाडी जाते का बघू आपण तिथं. काय वाटतं जायचं सो गाईज ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग निखिल, ऑफ इकडून रोडिंग घेऊ. ऑफ रोडिंग नाही गुतणार गाडी. नाही गुतणार ऑफ ना. रोडिंग ऑफ इथून रोडिंग घे ना अशी या बाई दगडाची. कडून हा इथून येतो. नाही इथूनच टाक. टाकायची का? इथूनच इथून इथूनच गुतणार नाही गाडी. नाही गुतणार नाही. धसल बार का तिथं गाडी. नाही नहीं, निखिल दगडाची दोन्ही दगडाची इकडून मार अशी भरून निघून जाते. हा. तेच करतो. यस ऑफ रोडिंग गाइज ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग. हमें जगह दिखी नहीं कि हम चालू होते ऑफ रोडिंग करने. ये
हे देखो हे बघा थोडीशी मायनर ऑफ रोडिंग करून आम्ही आलेलो इथे थोडेसे हे बघा तुम्ही यार भाई एक नंबर भाई इथे ना आणि हे बघा तुम्ही एकदा थोडं डाऊनने बघा काय सेक्सी जागेवर आलेलो आहे तुम्हाला सांगतो तिच्यातलं 4x4 असतं ना प्रॉपर ऑफ रोडिंग झाले असत बट इथून थोडा जरी चान्स असता ना तरी आपण गाडी खाली घेऊन गेलो असतो का रे आशेचा किरण आहे बरं का तिथं गाडी नेता येईल बट 4x4 नाही आपली नाही जाणार आपली ओके जाणार बर आपल्याला तिकडनं न्यावं लागेल हा बट नको नो रिस्क भाऊ फिक्स हा ना भाई तुम्हाला सांगतो वेदर एक मिनिट यार काय अरे इकडे डॅम आहे काय तेच पाणी सगळं एकत्र आहे हा ना मजा करेंगे मजा मा आय आय सब शूट हो रहा है हे बघा आता बोट सध्या काढून ठेवलेले आहेत त्यांनी क्योंकि बोटिंग करना सेहत के लिए बहुत हानिकारक है सो चला आता जर आपण पुढे पुढे जाऊयात हळूहळू वेगवेगळं बघूयात स्वप्नीला आम्ही होतो तिथं पुण्याला आणि सोडवतो असं रस्त्याला बरेल पाणी सो गाईज आता आम्ही ना पांजऱ्या गावात आलेलो आहे जरा पुढे आलेलो आहे पांजरे गावाच्या अँड आमच्या पिताश्रींची शाळा इथं म्हणजे पप्पा इथं डेली त्यांचं 100 किलोमीटर व्हायचं इथे अकोल्यावरनं इथे सो तुम्हाला मी ना त्यांची शाळा दाखवतो तेव्हा आपली लॉर्ड होती लॉर्ड घेऊन यायची नाही का सो एकदम थोडंसं आलेलं आहे बरं का इथे ते काय आहे ना आता हे टोटल सगळ्या साईड्स सारख्या तिकडं बघ ना तिकडे ते वॉटरफॉल पाय ना म्हणजे आता शेजारीच किती भाई सेक्सी वातावरण मने अच्छा लागे से सो माझ्या मते ना शाळा थोडीशी पुढं आय थिंक मी थोडं पुढं दाखवतो तुम्हाला ते जायचंय नाही इकडंच जायचंय आपल्याला सॉरी सो गाईज हे बघा हे भाताची लागवड करायला चाललेले आहेत अँड हे रोपं असतात आणि इकडं तुम्ही बघा ना हे बघा बरं की छान छान मस्त पाणी चाललेलं आहे अँड दिस समोरचं वेदर इज द चुम्मा बेबी आपण आता सगळीकडे गाडी घालू नाही शकत इथं पण इच्छा होती माझी पण नो माझी इच्छा पाण्यात पण घालायची इच्छा आहे माझी इथं पाणी पण उडणार आहे आता हे बघा उडलं हा गाडी कुठं घालायची माहिती का ती पहिल्या तिथं पाण्यात स्पीड होतं तिथं घालून पाहिजे परत जायचं मागे आपण सॉरी गाईज व्हेरी सॉरी दिस खड्डा येड्या फुकणीचा खड्डा होता जाताना असंच रिटर्न आहे ना नाही नाही आपण त्या रोडने जाणार आहे आपण असा गोल राऊंड मारणार आहे असं आहे का हो जाताना कुठं निघणार आपण जाताना आपण बघ तिथं आपलं स्पिलवेच्या तिथं होता बघ टर्न तिथून निघणार आपण आपल्या पण निघणार सुरुवात हा पहिल्या स्पॉटला गेलो ना स्पीड पाणी हा निघणार का तिथं निघणार आपण म्हणजे मधले स्पॉट परत दिसणार नाही नाही त्याच्यामुळे अरे अख्खा चकवा मारायचा आपल्याला चकवा जर गाईच येस जर गाईच आत्ता शिक वाजलेले 11:15 जर आमचं लवकर आवरलं ना तुम्हाला सांगतो इथे डायरेक्ट इगतपुरी गाठणार आहे पार्ट 2 एवढा बेकार आहे तुम्हाला सांगतो मी मगाशी पासून एकच शब्द बोलतो अनप्रेडिक्टेबल ट्रिप पण अनप्रेडिक्टेबल आहे सगळं पण हा हम जिधर मजा उधर चला हम रुकेंगे ही नहीं डायरेक्ट असं आहे तो सीट
आणि आपण आता मस्तपैकी डीप जंगलात आलेलो आहे. एवढा बेकार आणि बघा आपल्या गाडीची लाईट चालू झालेली आता व्हाईट लाईट मुळे दिसणार नाही. इतना सन्नाटा है और आगे आया है उजाडा. रात्री काय अडचण असते ना मोठ्या गाडीत, हा? टू व्हीलरवर अडचण असते. सगळ्या याच्यात वेगवेगळ्या शॉट आहे. बिकॉज ये बहुत घना जंगल है. डबिंग कौन कर रहा है? हम चच्चा बिच्चा कोई भी आए तो साइड में जाने का रे. मजाक कर काही माना तुम्ही. इकडे नाही येत बरं कोणी. 4 वर्षानंतर आलोय पण. तू हा भाई 4 वर्षानंतर आलोय. तू 4 वर्षाच्या आधी येईल नाही. हा अरे शेवटचं 4 वर्ष झाली येऊन. नाही, हा मग- नाही हा तुझं म्हणणं समजलं. तू दरवर्षी इथे नव्हता येत. नाही दरवर्षी कधी मला नाही आणल्याचे दुष्परिणाम आहे बाकी काही नाही. मला आणलं असतं तर अजून हरवले असते पण मला कळतच नाही काही. आता आपल्याला जायचंय कुठं विकास समिती लवाळगड. इथं लवाळगड आहे तिथं काय आम्हाला जायचं नाही. आम्ही काही गड चढायला आलेलो नाहीये. आय एम एक्सप्लोरिंग. हा आता आम्हाला एक्सप्लोर करायचंय फक्त. सो जाएंगे हम तो आएंगे. हा 16 वरती AC म्हणतात. आज वाजता. एवढी भाई थंडी असते. 22 डिग्री टेम्परेचर आहे. 22 डिग्री. आपल्या किती असतं? हा सराक आप हिंडो फिरो कुछ भी करो गाड़ी को मत जटो. आना सब करो पर गाड़ी को नहीं. आहिस्ते आहिस्ते जाना भूल मत जाना. सो पार्क केलं अँड आम्ही थोडंसं आता फोटोज वगैरे क्लिक करतो. अँड तुम्ही नजारा बघा. नजारा हे बघा सेक्सी ना. अँड दी बिस्ट. अरे तिथे वरती ना कोकण आहे. तुम्हाला ना मी एकदम प्रॉपर दाखवतो. इथे आहे ना हे करतात आपलं बॅक वॉटर आहे. 1 मिनिट. सो इकडे आहे ना इकडे ते बॅक वॉटर असतं आणि तिथं ना एक प्रोजेक्ट आहे. सो मी त्या साईडला गेलो ना प्रॉपर तिथलं दाखवतो तुम्हाला ते. आता इकडनं तर काही दिसत नाही. तिकडनं वॉटर विथ त्याचा सेटअप वगैरे जे सगळ्या गोष्टी आहे ना. आता प्रॉपर का मला ना एवढं काही इन्फॉर्मेशन नाही कारण की तेव्हा लहान होतो. सो तर जेवढं मला माहिती तेवढं सांगू शकतो मी. अँड ते आश्रमशाळा आहे ती. इथे आम्ही जेव्हा फॅमिली आलतो एकदा तेव्हा नाईटला इथं स्टे केलता. आपण घरी की? हा आणि तेव्हा डॉगूज तुम्ही नुसते आडवे येत आहे. हे बघा पब्लिक पा हे सगळे आश्रमशाळेची पब्लिक आहे. अँड तुम्हाला इथला पण एक किस्सा आहे तो पण एकदा मी सांगतो. ओके इकडं तर बघ रतनवाडी इकडे घाटघर जायचं इकडं कुठे मला पुढं सांग. सरळ आहे गाडी. सरळ जायचं आहे आपल्याला. हे बघा रतनगड अमृतेश्वर मंदिर सांदनदरी भंडारदरा साम्रत. आपल्याला इथे जायचं. बरं तर सरळ जाऊ तुम्हाला ते दाखवायचं आहे. हा तर इथला सीन असा आहे ना तुम्हाला सांगतो.